शहरातील राजकीय वर्तुळात शुक्रवारी रात्री अचानक खळबळ उडाली, जेव्हा एका आमदाराच्या कार्यालयात विसरलेल्या बॅगेतून एअरगन सापडल्याची माहिती समोर आली। हा प्रकार उघड होताच सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। ही घटना संजय केनेकर यांच्या कार्यालयात घडली। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी काही व्यक्ती आमदार केनेकर यांना भेटीसाठी कार्यालयात आले होते। भेट संपल्यानंतर ते परत गेले, मात्र त्यापैकी एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच राहिली। काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली। संशय आल्याने बॅग तपासली असता त्यामध्ये बंदूक सदृश्य हत्यार आढळून आले। कार्यालयात शस्त्र सापडल्याने तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बॅगसह हत्यार ताब्यात घेतले। या संदर्भात पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की सापडलेले हत्यार हे एअरगन असून पुढील तपास सुरू आहे। संबंधित बॅग कुणाची होती, ती व्यक्ती कोण होती आणि एअरगन कार्यालयात का आणली गेली याचा शोध घेतला जात आहे। दरम्यान हा प्रकार घातपातचा प्रयत्न होता का यावर चर्चांना उधाण आले आहे, मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृतरित्या कोणती पुष्टी करण्यात आली नाही। पुढील तपासानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता कोणी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आलेली सर्व माणसं असतात जाती धर्माची, त्यातल्या कोणीतरी व्यक्तीची बॅग इथे विसरली होती। मला माझ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं, मी त्याला आतमध्ये ठेवायचं सांगितलं। सकाळी आपण बघू म्हणून सांगितलं, त्यांनी सकाळी बघितलं तर त्याच्यात गन दिसली आणि त्याच्यामुळे कोणीतरी धमकी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या बाबतीत केलेला असेल असं मला वाटतं। आता सगळं पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली, सगळं ते सीसीटीव्ही फुटेज ते ताब्यात घेत आहे आणि ते त्याच्यातून कळूनच जाईल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।